नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. तांबाटी आदिवासीवाडीच्या पुनर्वसनाची आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी केली आहे. रायगड जिल्ह्यात असलेल्या खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरसाठी शासनाच्या माध्यमातून 25 एकर जागा देण्यात आली आहे. एक चांगला प्रकल्प या ठिकाणी होत आहे. मात्र या ठिकाणी असलेल्या आदिवासी बांधवांची घरे त्या ठिकाणाहून शासन काढून टाकत आहे. तसेच तांबाटी ग्रामस्थांचे शेतीकडे ये जा करणारे रस्ते सुद्धा बंद होणार आहेत. त्यामुळे त्यांना पर्यायी मार्ग तयार करून देणे आवश्यक असून आदिवासी बांधवांच्या घरांचे प्रथम पुनर्वसन करण्याची मागणी करत त्यासाठीचे शासनाला निर्देश देण्यात यावे अशी मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत केली. नवीन पनवेलमधील मच्छी मार्केटच्या प्रश्नासंदर्भात पनवेल महापालिका कार्यालयामध्ये माजी सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह लोकप्रतिनिधींची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीत नवीन पनवेल येथे वेगवेगळ्या ठिकाणी मच्छी विक्रेत्या मच्छी विकण्यासाठी बसतात. त्यांना एका छताखाली बसवण्याच्या हेतूने पनवेल महानगरपालिकेने पावले उचलावी अशी मागणी माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी आयुक्तांकडे केली. तसेच समस्या आयुक्तांसमोर मांडल्या. या बैठकीवेळी पनवेल महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर, माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, माजी नगरसेविका दर्शना भोईर, मच्छी मार्केट अध्यक्ष मनीषा बहिरा, रोहिणी शेळके यांच्यासह इतर मच्छी विक्रेत्या उपस्थित होत्या. राज्यातील सर्व घटकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वसमावेशक असा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला असून त्या अनुषंगाने विकासाचे चक्र निर्माण झाल्याचे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पावर विधिमंडळात बोलताना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबरीने पनवेल परिसरातील समस्याही त्यांनी सभागृहात पोट तिडकीने मांडल्या आणि त्या लवकरात लवकर सुटण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची मागणी केली. तसेच ज्याप्रमाणे राज्यात विकास होत आहे त्यानुसार हे प्रश्न लवकरच मार्गी लागतील असा विश्वासही व्यक्त केला. नुकत्याच सादर झालेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर भाषणात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात म्हटले की हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना, महिलांना आणि युवकांना समर्पित आहे. 2014 ते 2019 या कालावधीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वेगवेगळ्या पद्धतीचे जनताभिमुख निर्णय घेतले. त्या निर्णयांना 2019 नंतर ब्रेक बसला होता. तो ब्रेक आता निघालेला आहे. धडाडी आणि संयमी नेतृत्वातून घोडदौड सुरू झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, लखपती दीदी अशा दिशादर्शक योजना, त्याचबरोबरीने स्टार्टअप आणि उच्च शिक्षणासाठी फी माफी करणे अशा योजनेतून महिलांचे सबलीकरण करण्याचे काम हाती घेत हे सरकार जागरूक असल्याचे दाखवून दिले असल्याचे त्यांनी विधानसभेत नमूद केले. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एसटीचा पनवेल हद्दीतील शिरढोण गावाजवळ पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात एसटीमधील 15 प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्व जखमी प्रवाशांवर पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रत्नागिरी मुंबई ही एसटी मुंबई गोवा महामार्गावरून गुरुवारी रात्री रत्नागिरीहून मुंबईकडे निघाली होती. त्याच दरम्यान शिरढोण गावाजवळ महामार्गावर पुठ्ठ्याने भरलेला पहाटे ट्रक पलटी झाला होता. या ट्रकला एसटीने मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भयानक होती की एसटीतील जवळपास 15 प्रवासी जखमी झाले. या जखमी प्रवाशांना तात्काळ पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांवर सध्या उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाहीत. त्यांचे कारण शेतीचे नियोजन कसे करायचे ते त्यांना चांगले माहीत आहे, असे प्रतिपादन नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी आदर्श शेतकरी पुरस्कारावेळी केले. रायगड प्रेस क्लब आणि कर्जत प्रेस क्लबच्या वतीने आदर्श शेतकरी पुरस्कार 2024 या सोहळ्याचे आयोजन डिकसळ येथील प्रतीक्षा लॉन्सच्या सभागृहात करण्यात आले होते.
गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांच्या हस्ते या समारंभाचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमाला कृषी अधिकारी अशोक गायकवाड, रवींद्र मर्दाने, कृषी विस्तार अधिकारी चिंतामण लोहकरे, रायगड प्रेस क्लब अध्यक्ष मनोज खांबे, कार्याध्यक्ष प्रशांत कोपाळे, माजी अध्यक्ष भारत रांजणकर, मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे सचिव अनिल भोळे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमात सारिका संजय झांजे, दामू गोमातुपे, सतीश वाळकू कालेकर, चंद्रकांत शिवाजी कडव, बाजीराव भिका पोखरकर आणि सूर्याजी रामा कडव या आदर्श शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। कामोठे येथे सेक्टर 6 मध्ये राहणारे सुनील सुराणा यांनी प्रामाणिकपणे त्यांना सापडलेली सोन्याचे मंगळसूत्र पोलीस स्टेशन येथे जमा केले असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। या मंगळसूत्राचे वजन 10 ते 12 ग्रॅम होते। सुनील सुराणा हे मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली असून मनोरुग्ण असतानाही त्यांनी सोन्याचे मंगळसूत्र इमानदारीने परत केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। दरम्यान मंगळसूत्र परत केल्याबद्दल कामोठे पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे, पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत आणि पोलीस अंमलदार उपस्थित होते। ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता आणि महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण अधीक्षकांमध्ये नवी मुंबईतील वॉर्डनिहाय विकास कामे आणि महावितरण विभागाच्या तक्रारींचे निर्मूलन करण्यासंदर्भात बैठक संपन्न झाली। यामध्ये सीवूड्स विभागातील गंजलेले इलेक्ट्रॉनिक बॉक्स, अस्वच्छ सबस्टेशन, उघड्यावरील विद्युत वाहिन्या अशा स्वरूपातील समस्या सोडवण्यासाठी नाईक यांच्या उपस्थितीत स्थानिक माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी निवेदन दिले। यावेळी गणेश नाईक यांनी सीवूड्स विभागातील सुचवलेल्याप्रमाणे विकास कामे करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन करण्याच्या उदात्त हेतूने राष्ट्रीय सेवा योजना औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमात भाजपचे पेण सुधागड रोहा विधानसभा अध्यक्ष प्रसाद भोईर यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले। झपाट्याने होत असलेले औद्योगिकीकरण म्हणजे विकास असं मानलं जातं, मात्र हा विकास अनेकदा पर्यावरणाला मारक ठरतो। या दोन्हीमध्ये समतोल राखून विकास साधणे गरजेचे आहे। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी उभारलेली ही वृक्ष लागवड चळवळ पर्यावरण हित जोपासणारी असल्याचे प्रसाद भोईर यांनी यावेळी सांगितले। या कार्यक्रमाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य विद्या पाटील, गटनिदेशक सिद्धार्थ भगत, दिलीप बडे, विद्या बावकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी पर्यावरणाचे रक्षण संवर्धन करण्याचा निर्धार करून वृक्ष लागवड केलेले प्रत्येक झाडाचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला। शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीला आरोपी अभय यादव याने फूस लावून तिला पळवून नेऊन तिच्यावर अनैसर्गिक जबरी संभोग करून तिचा गळा आवळून ठार मारल्याची घटना घडली होती। याबाबतची तक्रार दाखल होताच भिवंडी क्राईम युनिट 2 मधील अधिकारी आणि अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले। या पथकाने सखोल तपास करून अवघ्या 2 तासात अभय यादव या आरोपीला शांतीनगरमधील गणेश मंदिर नारायण कंपाऊंडमधील एका पडक्या घरामधून ताब्यात घेतले। यावेळी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे।